शिवाजी महाराजांना अभिवादन करण्यासाठी आज गृहमंत्री अमित शहा रायगडावर, मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्रीही सोहळ्याला उपस्थित राहणार। अमित शहा आणि फडणवीस रायगडावर एकत्र जाणार। केंद्रीय गृहमंत्री अमित शहांची उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी काल पुण्यात भेट घेतली। राज्यातल्या विविध विषयांवर चर्चा। रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्री पदाचा तिढा सुटणार का याची उत्सुकता। अमित शहांच्या दौऱ्यादरम्यान रायगडावरील रोपवे सुरूच राहणार। सर्वसामान्य शिवभक्तांना गडावर प्रवेश बंदी नाही, पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त। मुंबईत पाणी टँकर संघटनेचा संप सुरूच। हाऊसिंग सोसायटीज, मॉल, हॉटेल्सला पाणी टंचाई। चंद्रकांत पाटलांशी झालेल्या बैठकीत तोडगा नाहीच। 48 तासात तोडगा न निघाल्यास आदित्य ठाकरेंचा सरकारला आंदोलनाचा इशारा। मुंबईत रखडलेल्या 68 झोपडपट्टी पुनर्विकास योजना मार्गी लावण्याची जबाबदारी आता महापालिकेवर। सरकारकडून बीएमसीला विशेष नियोजन प्राधिकरणाचा दर्जा। साताऱ्यात आज शरद पवार, अजित पवार एकाच बैठकीला उपस्थित राहणार। रयत शिक्षण संस्थेच्या बैठकीला काका पुतणे उपस्थित राहणार। तहव्वूर राणा चौकशीत सहकार्य करत नसल्याची माहिती। पहिल्या दिवशीच्या चौकशीत राणाने तोंड उघडलं नसल्याची माहिती। आजारपणाचं कारण देत चौकशी टाळण्याचा प्रयत्न। हायकोर्टांनी उठसूट सीबीआय चौकशीचे आदेश देऊ नयेत, सुप्रीम कोर्टाचे निर्देश। राज्य सरकार नीट तपास करत नाही तसं वाटलं तरच सीबीआय चौकशीचा पर्याय घ्यावा अशी सूचना। कर्जमाफीसाठी बच्चू कडूंच्या प्रहारचं राज्यभर आंदोलन। कृषी मंत्री कोकाटेंच्या भेटीला गेलेल्या बच्चू कडूंना सिन्नरमध्ये रोखलं। 18 तारखेला बैठक घेण्याचं कोकाटेंचं आश्वासन। सहकार मंत्र्यांच्या घराबाहेर आंदोलन। छत्रपती संभाजीनगरमध्ये मोटारसायकलवरून मुलींची छेड काढणाऱ्या रोमिओला अखेर बेड्या। माझाच्या बातमीनंतर पोलिसांची तातडीनं कारवाई। देशभरात हनुमान जयंतीचा उत्साह। हनुमंताचं जन्मस्थळ नाशिक जिल्ह्यातील अजनेरी इथे भाविकांची गर्दी। अयोध्येत हनुमान गढी इथे महापूजन। आयपीएलमध्ये चेन्नई सुपर किंग्सचा 5वा केविलवाणा पराभव। कोलकाता नाईट रायडर्सचा 8 गडी राखून विजय।